हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. आपण बघतोय सायन्स 2 चॅप्टर नंबर 1 हेरिडिटी अँड इव्होल्यूशन. त्यामध्ये आपण आधीच्या लेक्चरमध्ये आधीचे 2 लेक्चर पोस्ट केलेले ते तुम्ही बघून घेऊ शकता. त्यामध्ये आपण फर्स्ट लेक्चरमध्ये ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन हा पॉईंट कवर केलेला आहे आणि सेकंड लेक्चरमध्ये आपण इव्होल्यूशन हा पॉईंट कवर केलेला आहे. आता आपण पेज नंबर 4 बघतोय. त्यामध्ये इव्हिडन्स ऑफ इव्होल्यूशन. आता इव्हिडन्स ऑफ इव्होल्यूशनमध्ये 6 प्रकार पडतात. फर्स्ट इज मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्स, सेकंड इज ॲनाटॉमिकल इव्हिडन्स, थर्ड इज वेस्टिजियल ऑर्गन, फोर्थ इज पॅलेंटॉलॉजिकल इव्हिडन्स अँड फिफ्थ इज कनेक्टिंग लिंक अँड सिक्स्थ इज एम्ब्रायोलॉजिकल इव्हिडन्स. तर तुमचे हे 6चे 6 एव्हिडन्सची नावं लक्षात असणं गरजेचं आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. तर ते लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला एक छोटीशी ट्रिक देते की एम फॉर morphological evidence, A for anatomical evidence, V for vestigial organ, P for paleontological evidence and C for connecting link and E for embryological evidence. तर लक्षात कसं ठेवायचं, MAVPCE याच्यावरून तुम्ही त्याचे लॉंग फॉर्म लक्षात ठेवू शकाल. आय होप या ट्रिकने तुमचे 6चे 6 एव्हिडन्स लक्षात राहतील. त्यानंतर आपण येऊया आपल्या पॉईंटवर, एव्हिडन्स ऑफ इव्होल्यूशन. त्यामध्ये दिलेलं आहे कलेक्टिव्ह थिंग्स अपॉन ऑल अबोव मेन्शन थेरीज इम्प्लाइज दॅट इव्होल्यूशन इज एव्हरलास्टिंग प्रोसेस ऑफ चेंजेस. हाऊएवर इट नीड्स प्रूफ टू प्रूव्ह इट. फॉलोइंग आर वेरियस प्रूफ्स अवेलेबल इन सपोर्ट ऑफ द थेरीज मेन्शन अबोव. म्हणजे इव्होल्यूशन ही एव्हरलास्टिंग प्रोसेस आहे. एव्हरलास्टिंग प्रोसेस म्हणजे कंटिन्यू चालत राहणारी प्रोसेस. आणि ही प्रोसेस कंटिन्यू कशी चालत राहते ते तर त्याबद्दल आपल्याला समोर थेरी दिलेलीच आहे. त्या पॉईंट वाईज आपण एव्हिडन्स ऑफ इव्होल्यूशन कशा प्रकारे होतं हे समोर आपण या पॉईंट वाईज पाहणारच आहे. तर इव्हिडन्स ऑफ इव्होल्यूशनबद्दल आपण सांगू शकतो, त्याच्याबद्दल डेफिनेशन सांगू शकतो की इव्होल्यूशन इज ॲन एव्हरलास्टिंग प्रोसेस ऑफ चेंजेस. द प्रूफ्स टू सप्लाय दिस प्रोसेस आर कॉल्ड इव्हिडन्स ऑफ इव्होल्यूशन. तुम्ही ही डेफिनेशन नोट डाऊन करून घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला फर्स्ट पॉईंट दिलेला आहे मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स. मॉर्फोलॉजिकल त्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, ऑब्झर्व द फॉलोइंग इमेज अँड नोट द सिमिलरिटीज बिटवीन गिवन ॲनिमल इमेज अँड प्लांट्स इमेज. आपल्याला इथे खाली काही ॲनिमल्स आणि प्लांट्सचे इमेज दिलेले आहेत, ते आपल्याला ऑब्झर्व करायचे आहेत. तर ते कशा पद्धतीने ऑब्झर्व करायचे तर त्याच्याबद्दल थिअरी दिलेली ती आपण बघूया. वेरियस सिमिलरिटीज लाईक स्ट्रक्चर ऑफ माउथ, position of eye, structure of nostrils and ear pinna are sticky distributed hair on body are seen in animal, whereas similarities in characters like leaf shape, leaf vegetation, leaf petioles etc. म्हणजे आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, वेरियस सिमिलरिटीज लाईक माउथ स्ट्रक्चर. आता हे जे माउथचं स्ट्रक्चर आहे हे प्रत्येक ॲनिमलचं आपल्याला सारखं दिसतंय. त्यानंतर पोझिशन ऑफ आयसुद्धा आपल्याला सर्व ॲनिमल्सचे सारखे दिसत आहेत. त्यानंतर स्ट्रक्चर ऑफ नॉस्ट्रिल्स म्हणजे त्यांच्या नाकपुड्यांचं स्ट्रक्चरसुद्धा आपल्याला सारखं दिसतं आहे. त्यानंतर अँड थिकी डिस्ट्रीब्युटेड हेअर ऑन बॉडी आर सीन इन ॲनिमल. आता सर्व ॲनिमल्सच्या अंगावर आपल्याला थिक डिस्ट्रीब्युटेड हेअर्स दिसत आहेत. त्यानंतर पुढे दिलेलं आहे आर सीन इन ॲनिमल्स, वेअर ॲज सिमिलरिटीज इन कॅरेक्टर लाईक लीफ शेप, लीफ वेनिटेशन, लीफ पेट्योल एक्सेट्रा. म्हणजे पानांचा शेप जवळपास आपल्याला सारखा दिसतोय. लीफ वेनिटेशन म्हणजे प्रत्येक पानात आपल्याला रेषा पाहायला भेटत आहेत. आणि लीफ पेट्योल म्हणजे प्रत्येक पानाला आपल्याला देठ पाहायला भेटत आहेत. Occur in case of plants. This indicate that there are some similarities in those group. आता आपल्याला काय लक्षात येतं आहे की ह्यांच्या सर्वांमध्ये आपल्याला काही ना काही सिमिलरिटीज पाहायला भेटत आहेत इन दोज ग्रुप अँड हेन्स इट प्रूव्स दॅट देअर ओरिजिन मस्ट बी सेम अँड मस्ट हॅव कॉमन ॲन्सेस्टर. म्हणजे याच्यावरून काय लक्षात येतं आपल्याला की हे जे सर्व ॲनिमल्स आहेत त्यांचे जे ॲन्सेस्टर्स होते आणि ह्यांचे जे ह्या प्लांट्सचे जे हे जे सर्व प्लांट्स आहेत त्यांचे जे ॲन्सेस्टर होते ते एका सेम ग्रुपमधून बिलॉंग करत असतील असं आपल्याला लक्षात येतं.
म्हणजेच आपण मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सबद्दल काय सांगू शकतो की सिमिलरिटीज इन एक्सटर्नल अँड व्हिजिबल फीचर आर कॉल्ड मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स. म्हणजे सिमिलरिटीज इन एक्सटर्नल म्हणजे बाहेरून काही आपल्याला सिमिलरिटीज पाहायला भेटतात आणि व्हिजिबल फीचर आर कॉल्ड मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स. म्हणजे असे काही सिमिलरिटीज जे की आपल्याला बाहेरून पाहायला भेटतात आणि प्रत्येक स्पेसिसमध्ये म्हणजे जसं की ॲनिमल्समध्ये त्यांचा माउथचा शेप, परत आईसचा शेप, परत त्यांच्या अंगावरचे हेअर वगैरे हे यांच्यामध्ये ज्या सिमिलरिटीज आपल्याला पाहायला भेटतात त्याला म्हणतात मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स. मग त्याची डेफिनेशन आपण सांगू शकू, सिमिलरिटीज इन एक्सटर्नल अँड व्हिजिबल फीचर आर कॉल्ड मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स. आय होप तुमचा हा पॉईंट क्लिअर झाला असेल. त्यानंतर आपल्याला सेकंड पॉईंट दिलेला आहे ॲनाटॉमिकल एव्हिडन्स. आता ॲनाटॉमिकल एव्हिडन्स म्हणजे काय? ॲनाटॉमिकल म्हणजे हाडं, बोन्स. त्याबद्दल आपल्याला दिलेलं आहे, इफ यू केअरफुली ऑब्झर्व द पिक्चर देअर डझंट सीम्स एनी सुपरफिशियल सिमिलरिटीज बिटवीन ह्युमन हँड, फोरलेग ऑफ ऑक्स, फ्लिपर ऑफ वेल्स and patagium of bat. Similarly, use of each of those structure is different in respective animal. आता बघा इथे आपल्याला जी डायग्राम दिलेली त्यामध्ये आपण हा जो ह्युमन हँड आहे आणि हा जो फोर लेग ऑफ ऑक्स म्हणजे बैलाचा जो पायाचा फंजा आहे आणि परत पॅटेजियम ऑफ बॅट म्हणजे वटवाघुळीचा पिसारा आणि फ्लिपर ऑफ वेल म्हणजे जी व्हेल माशी आहे त्याच्या वरचं जे टोक असतं त्याला म्हणतात फ्लिपर ऑफ वेल. यांच्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला काही सिमिलरिटी पाहायला भेटत नाही आहे. समोर काय दिलेलं आहे, However, there is similarities in structure of bones and joints in organ. पण त्यांच्या स्ट्रक्चरमध्ये काही सिमिलरिटीज दिसत नाही आहे, पण त्यांच्या बोन्समध्ये सिमिलरिटीज पाहायला भेटते आणि जॉईंट्स प्रत्येकामध्ये आपल्याला जॉईंट्स पाहायला भेटत आहेत. प्रत्येकाचे जे बोन्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांमध्ये जॉईंट्स पाहायला भेटत आहेत. अँड जॉईंट्स इन ऑर्गन ऑफ ईच ऑफ दोज ॲनिमल. दीज सिमिलरिटीज इंडिकेट दॅट दोज ॲनिमल मे हॅव कॉमन ॲन्सिस्टर. त्याच्यामुळं आपण त्याच्यावरून सांगू शकतो की यांचे जे ॲन्सिस्टर आहे ते यांचे सर्वांचे ॲन्सिस्टर कॉमन असतील. त्यानंतर आपल्याला कॅन यू टेलमध्ये काही क्वेश्चन विचारले आहेत. फर्स्ट इज विच आर द डिफरंट ऑर्गन इन द बॉडी ऑफ ऑर्गॅनिझम. ऑर्गॅनिझम्सच्या बॉडीमध्ये कोणते कोणते डिफरंट ऑर्गन असतात तर कोणते असतात. फर्स्ट इज डायजेस्टिव्ह ऑर्गन, परत सेन्सरी ऑर्गन, परत सम एक्सटर्नल ऑर्गन्स. परत सेकंड क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे, इज इच ऑफ द ऑर्गन युजफुल टू ऑर्गॅनिझम. आणि आपल्या बॉडीमध्ये जे सगळे ऑर्गन आहेत तर ते सगळे ऑर्गॅनिझम आपल्या बॉडीसाठी युजफुल आहेत का. तर याचा आन्सर येईल नो. सगळे ऑर्गन्स आपल्या बॉडीमध्ये जे काही सगळे ऑर्गन्स आहेत ते आपल्यासाठी सर्व युजफुल नसतात. तर ते का बरं ते आपण नेक्स्ट पॉईंटमध्ये कवर करणारच आहे. तर नेक्स्ट पॉईंट आहे आपला वेस्टिजियल ऑर्गन. आता वेस्टिजियल ऑर्गन म्हणजे काय की वेस्टिजियल ऑर्गन म्हणजे की जे असे ऑर्गन की जे आपल्या बॉडीमध्ये ऑलरेडी प्रेझेंट आहेत पण ते आपल्यासाठी काहीच युजफुल नाहीत, त्याला म्हणतात वेस्टिजियल ऑर्गन. तर पुढे आपण बघूया वेस्टिजियल ऑर्गन. तर डिजनरेटेड ऑर अंडर डेव्हलप युजलेस ऑर्गन ऑफ ऑर्गॅनिझम आर कॉल्ड ॲज वेस्टिजियल ऑर्गन. म्हणजे काय की जे डिजनरेटेड ऑर अंडर डेव्हलप म्हणजे असे की जे आपल्या बॉडीसाठी काही युजफुल नाही किंवा अंडर डेव्हलप म्हणजे ते पूर्णपणे डेव्हलप झालेलेच नाही असे जे ऑर्गन आपल्या बॉडीमध्ये असतात त्याला वेस्टिजियल ऑर्गन असं म्हणलं जातं. तर तुम्ही ही डिफाईन इथून इथपर्यंत नोट करून घेऊ शकता. त्यानंतर पुढे दिलेलं आहे, इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम सडन डेव्हलपमेंट ऑफ न्यू टिश्यू ऑर ऑर्गन फॉर लिव्हिंग इन चेंजिंग एन्व्हायरमेंट इज नॉट पॉसिबल. Instead, existing organ undergo gradual change. Mostly a specific structure in the body is useful under certain situation. म्हणजेच की आपल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये सडनली एखादा ऑर्गॅनिझम ग्रो होईल किंवा जो आपल्या बॉडीमध्ये जो ऑर्गन आहे तो सडनली एखाद्या वेळेस अचानकपणे नष्ट होईल असं होऊ शकत नाही. म्हणूनच हवेवर सम स्ट्रक्चर अंडर डिफरंट सिच्युएशन मे बिकम युजलेस ऑर इवन हार्मफुल. सच स्ट्रक्चर बिंग
to degenerate under such situation as per the principle of natural selection. मग आता नॅचरल सिलेक्शन म्हणजे काय ते आपण ह्याच चॅप्टरमध्ये समोरच्या पॉईंटमध्ये बघणारच आहोत. तर आता जी नॅचरल सिलेक्शनची थेरी आहे त्यामध्ये आपल्याला असं सांगितलं जातं की जे आपल्या बॉडीचे जे काही ऑर्गन्स आहेत किंवा जे आपण डेव्हलप होतो आहे की असे ऑर्गन्स की जे आपल्याला समोर फ्युचरमध्ये आपण त्याचं काही कामच करत नाही किंवा आपल्या डेली लाईफमध्ये त्याचं काही यूजच करत नाही, तर ते हळूहळू आपल्या कालांतरानं जसं जसं आपण समोर वाढत जाऊ, जसं जसं इव्होल्युशन होत जाईल. आपण बघितलं मागच्याच लेक्चरमध्ये की इव्होल्युशन ही एव्हरलास्टिंग प्रोसेस आहे, म्हणजे सतत चालणारी प्रोसेस आहे. त्यामुळे काय होईल की जे असे ऑर्गॅनिझम आहेत जे आपण यूजच करत नाही असे ऑर्गॅनिझम हळूहळू डिजनरेट होऊन जातील. म्हणून मग इट टेक्स थाउजंड्स ऑफ इयर फॉर अ स्ट्रक्चर टू डिसॅपियर. पण हे आपण बघितलं होतं की इव्होल्युशन हे हळूहळू चालणारी प्रोसेस आहे, त्याच्यामुळं हे जे काय स्ट्रक्चर्स आहेत ते डिसॅपियर होण्यासाठी खूप वेळ लागेल. सच ऑर्गन्स आर सीन इन डिफरंट फेज ऑफ disappearance in different animals. Such organ through non-functional in certain organism. It may be functional in other organism, that is it is not vestigial in other organism. पण काही असे ऑर्गन्स असतात की जे एखाद्या ऑर्गॅनिझममध्ये यूजफुल असतात, पण तेच ऑर्गन्स दुसऱ्या ऑर्गॅनिझम्सच्या बॉडीमध्ये काहीच वर्क करत नाही किंवा कुठल्याच कामासाठी यूजफुल नसतात. तर त्या अशा ऑर्गॅनिझमला वेस्टिजियल ऑर्गन म्हणून आपण ग्राह्य धरू शकत नाही. ज्या ऑर्गॅनिझम्सच्या बॉडीमध्ये ते ऑर्गन्स यूजफुल असतात तेव्हा त्याला आपण वेस्टिजियल ऑर्गन असं म्हणू शकणार नाही. कारण आपण बघितलं की वेस्टिजियल ऑर्गन म्हणजे असे ऑर्गन की ज्याचा आपण यूज करत नाही किंवा जे आपल्या बॉडीमध्ये काही यूजफुलच नाही, अशा ऑर्गनला आपण वेस्टिजियल ऑर्गन म्हणतो. की फॉर एक्झाम्पल तुम्हाला वेस्टिजियल ऑर्गनचे इथं काही पिक्चर्स दाखवलेले जसे की अपेंडिक्स, परत टेलबोन, विजडम टीथ, इयर मसल. आता अपेंडिक्स म्हणजे काय की मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये अपेंडिक्सबद्दल सांगितलंच होतं की अपेंडिक्स म्हणजे जुन्या काळात जेव्हा लोक शिकार करायचे आणि जे कच्चं मांस खायचे, जेव्हा लोकांना अन्न शिजवून खात असतात हे तेव्हा कळत नव्हतं, तेव्हा लोक कच्चं मांस खायचे, तेव्हा ते कच्चं मांस पचवण्यासाठी आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमला जड जायचं, तर तेव्हा ते अपेंडिक्स ते कच्चं मांस पचवण्यास मदत करायचे. त्यामुळे आधीच्या काळात आपल्या बॉडीमध्ये अपेंडिक्स हे यूजफुल होतं. पण आताच्या काळात आपण कच्चं मांस खात नाही, आपण नॉनव्हेज शिजवून खातो किंवा व्हेजही आपण शिजवून खातो, आपण शिजवलेलं अन्न खातो. त्यामुळे आपल्याला आता अपेंडिक्सची आवश्यकता नाही. त्याच्यामुळं आपण अपेंडिक्ससुद्धा वेस्टिजियल ऑर्गन म्हणून ओळखू. परत टेलबोन म्हणजे काय की आधीच्या काळात आपण जेव्हा आपले जे ॲन्सेस्टर होते ते म्हणजेच आपण असं म्हणतो की आपण सुरुवातीला माकडं होतो, माकडांवरून हळूहळू आपलं इव्होल्युशन झालं आणि आपण मनुष्य प्रजाती झालो. तर तेव्हा त्यांना शेपूट होती, तर ती शेपूट होती, तर त्या शेपटीमुळं आपल्यामध्ये टेलबोन तयार झालं. हळूहळू ती शेपूट गेली पण ते टेलबोन तसंच राहिलं. नंतर विजडम टीथ. तर विजडम टीथ म्हणजे काय की अक्कलदाढ. आता अक्कलदाढ ही एका विशिष्ट वयानंतर येते. मग अक्कलदाढ ही काही यूजफुल आहे का, तर नाही. अक्कलदाढ आपण फूड चेविंगसाठी सुद्धा त्याचा यूज करत नाही. 4th नंबर दिलेले आहे आपल्याला इयर मसल्स. आता ह्या इयर मसल्स जे बाहेरचे मसल्स आहेत एकदम बाहेरचे, तर ते आपल्या इयरसाठी काही यूजफुलच नाही. तर इयर मसलसुद्धा आपण वेस्टिजियल ऑर्गन म्हणून ओळखू. परत नंतर आपल्याला थेरीमध्ये काय दिलेलं आहे, अपेंडिक्स विच इज युजलेस टू ह्युमन इज युजफुल अँड फुल्ली फंक्शनल ऑर्गन इन रुमिनंट्स. आता अपेंडिक्स आपल्या ह्युमनसाठी यूजलेस आहे, म्हणजे आपण त्याचा यूज करत नाही. पण तोच अपेंडिक्स जे रुमिनंट्स आहेत, म्हणजे रुमिनंट्स म्हणजे जे गवत वगैरे खातात जसं की गाय, म्हशी, बकरी, यांच्यासाठी तो अपेंडिक्स यूजफुल आहे, कारण त्यांना ते पचवण्यासाठी वेळ लागतो. त्याच्यामुळं अपेंडिक्स त्यांच्यासाठी यूजफुल आहे. सिमिलरली मसल्स ऑफ इयर पिन्ना विच आर युजलेस टू ह्युमन. आता जो
इयरचं जे मसल्स आहेत, इयर पिन्नाचा जो मसल आहे तो आपल्या ह्युमनसाठी युजलेस आहे, पण आर युजफुल इन मंकी फॉर मुवमेंट ऑफ इयर पिन्ना. पण तोच इयर मसल माकडांमध्ये युजफुल आहे त्यांचे कानं हलवण्यासाठी. परत व्हेरियस वेस्टिजियल ऑर्गन लाईक टेल बोन, त्यास आपण कॉक्सीसुद्धा म्हणतो. परत विजडम टीथ अँड बॉडी हेअर आर प्रेझेंट इन बॉडी ऑफ ह्युमन बिंग. आणि परत एक एक्झाम्पल आपल्या बॉडीवरचे हेअर्स. आता हेअर्सचंसुद्धा आपल्या बॉडीवर काहीच काम नाही, तर ते सुद्धा आपण वेस्टिजियल म्हणूनच ओळखू. सो इन शॉर्ट आपण काय पाहिलं की वेस्टिजियल ऑर्गन म्हणजे काय, की असे ऑर्गन जे आपल्या बॉडीमध्ये काहीच युजफुल नाही त्याला वेस्टिजियल ऑर्गन असं म्हणलं जातं. पण असं नाही की जे ऑर्गन आपल्या बॉडीमध्ये युजलेस आहे आणि दुसऱ्या ॲनिमल्सच्या बॉडीमध्ये पण ते युजलेस असतील, तर असा प्रकार नाही. तर आपण बघितलं की जे अपेंडिक्स आहेत, परत इयर पिन्ना आहे, ते अदर ॲनिमल्सच्या बॉडीमध्ये युजफुल आहे. तर ते आपल्यासाठी जरी वेस्टिजियल ऑर्गन असले तरी दुसऱ्या ऑर्गन्सच्यासाठी ते यूजफुल आहेत. सो आय होप तुम्हाला हे 3 पॉईंट कळाले असतील. फर्स्ट इज मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स, सेकंड ॲनाटॉमिकल एव्हिडन्स आणि थर्ड इज वेस्टिजियल ऑर्गन. तर त्यानंतर आपल्याला समोरचा पॉईंट दिलेला आहे पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्स. आता हा जो वेस्टिजियल ऑर्गन आणि पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्स आणि त्यानंतर कनेक्टिंग लिंक, हे जे 3 पॉईंट आहे हे मोस्ट इम्पॉर्टंट म्हणून ओळखल्या जातात. कारण आता 2026च्या बोर्ड एक्झामच्या पेपरला पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सबद्दल क्वेश्चन आलेला होता. तर त्यामुळे हे जे 3 पॉईंट्स आहेत हे तुम्ही थोडे जास्त डिटेलमध्ये कव्हर कराल. आता पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्स म्हणजे काय, अ क्वेश्चन मे अराइज इन आवर माइंड दॅट विच ऑर्गन एक्झिस्ट मिलियन्स ऑफ इयर ॲगो. आता आपल्या माइंडमध्ये एक क्वेश्चन निर्माण होतो, तयार होतो की सगळ्यात आधी कोणता ॲनिमल जन्माला आलेला असेल, किंवा तो जो ॲनिमल आहे तो किती वर्ष आधीचा जुना असेल. मग हाऊ कॅन वी टेल दिस. मग आता या प्रश्नाचं उत्तर आपण कसं द्यायचं, तर नाव दिस सिक्रेट हॅज बीन हिडन इन द अर्थ. आता ते आपल्या समोर एक हिडन म्हणूनच आहे, एक कोडं म्हणूनच आहे. मग लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम गेट बराईड ड्यू टू डिझास्टर लाईक फ्लूड, अर्थक्वेक, वोल्कॅनो एक्सेट्रा. आता आपण हिस्ट्रीमध्ये तर बघतोच की खूप वर्षाआधी फ्लूड आले होते, म्हणजे बाढ आली होती, परत अर्थक्वेक झाला होता, परत वोल्कॅनो फुटला होता. तर त्यामुळे काय झालं होतं की नंबर ऑफ जे ऑर्गॅनिझम होते ते मेले होते किंवा बराईड झाले होते किंवा त्याच्या खाली दबले गेले होते. मग रेमिनंट्स अँड इम्प्रेशन ऑफ सच ऑर्गॅनिझम रिमेन प्रिझर्व अंडरग्राउंड. मग रेमिनंट्स म्हणजे काय की त्यांचे अवशेष, अँड इम्प्रेशन म्हणजे त्यांचे जे छापे आहेत ते, ऑफ सच ऑर्गॅनिझम रिमेन प्रिझर्व अंडरग्राउंड. मग आता ते जरी बराईड झाले म्हणजे ते तिथं दबल्या गेलेले होते, तर त्यांचे जे अवशेष आहे आणि त्यांचे जे इम्प्रेशन्स आहेत ते तिथं छापले आहेत, त्यांचे जे छापे आहेत आणि त्यांचे जे अवशेष आहे ते तिथं रुजल्या गेलेत. आणि मग नंतर दिस आर कॉल्ड ॲज फॉसिल्स. तर त्याला आपण काय म्हणतो, फॉसिल्स. मग स्टडी ऑफ फॉसिल्स इज अन इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट्स ऑफ स्टडी ऑफ इव्होल्युशन. आता जे फॉसिल्स आहेत त्यांचा अभ्यास करणं हे इव्होल्युशन म्हणजे क्रांतीसाठी ते पण गरजेचं आहे. तर मग त्यासाठी आपल्याला समोर दिलेलं आहे कार्बन कन्झप्शन ऑफ ॲनिमल अँड प्लांट्स स्टॉप आफ्टर डेथ अँड सिन्स देन ओनली द डिकेइंग प्रोसेस ऑफ C14 ऑक्युअर्स कंटिन्युअसली. आता काय सांगितलं की जे ॲनिमल्स किंवा प्लांट्स डेड झाले तर तेव्हा काय होतं की त्यांच्यामधला जो कार्बन कन्झप्शन आहे तो स्टॉप होतो आफ्टर अ डेथ, अँड सिन्स देन ओनली द डिकेइंग प्रोसेस ऑफ C14 ऑक्युअर्स कंटिन्युअसली. आणि त्यांच्यामधले जो कार्बन C14 असतो, आता म्हणजे सेम नंबर ऑफ प्रोटॉन बट डिफरंट नंबर ऑफ न्यूट्रॉन. In case of dead bodies of plants and animals, instead of remaining constant, the ratio between C14 and C12 changes continuously as C12 is non-radioactive. आता जेव्हा एखादं प्लांट किंवा ॲनिमल जेव्हा डेड होतं तेव्हा त्यांच्यातले जे कार्बन ॲटम्स असतात C14 and C12 हे कंटिन्युअसली चेंज होतात. आणि C12 हा नॉन रेडिओ आहे आणि C14 हा रेडिओ आहे. द टाईम पास सिन्स the death of plants or animal can be calculated by measuring the radioactivity of C14. आता
मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की C14 हा काय रेडिओ ॲक्टिव्ह आहे आणि C12 हा नॉन रेडिओ ॲक्टिव्ह आहे. तर मग कार्बन C14चा रेडिओ ॲक्टिव्हिटी चेक केल्या जाते, मेजर केल्या जाते आणि त्यांच्या दोघांचा रेशो काढला जातो. अँड रेशो ऑफ C14 टू C12 प्रेझेंट इन देअर बॉडी, आणि त्यांच्या बॉडीमधला जो काही C12 आणि C14चा रेशो आहे तो कॅल्क्युलेट केला जातो. दिस इज कार्बन डेटिंग मेथड, आणि या मेथडला कार्बन डेटिंग मेथड असं म्हणलं जातं. इन शॉर्ट काय की C12 हा नॉन रेडिओ ॲक्टिव्ह आहे आणि C14 हा काय रेडिओ ॲक्टिव्ह आहे. मग आता C12 नॉन रेडिओ ॲक्टिव्ह आणि C14 नॉन रेडिओ ॲक्टिव्ह म्हणल्यावर मग आता जो डेड प्लांट किंवा ॲनिमल आहे त्यांचा कार्बनचा रेशो मेजर केला जातो C14चा आणि C12चा, आणि त्यांचा रेशो जो मेजर केला जातो ह्या सर्व मेथडला कार्बन डेटिंग मेथड असं म्हणलं जातं. आणि समोर दिलेलं आहे इट इज यूज इन पॅलेंटॉलॉजी अँड अर्थ्रोपोलॉजी फॉर डिटरमाइन द एज ऑफ ह्युमन फॉसिल्स अँड मॅनस्क्रिप्ट्स. आता पॅलेंटॉलॉजी आणि अर्थ्रोपोलॉजीमध्ये ही मेथड यूज केली जाते की कोणता ॲनिमल केव्हा डेड झालेला आहे किंवा कोणता प्लांट केव्हा डेड झालेला आहे, तो किती जुना आहे, हे त्यांची कार्बन डेटिंग मेथडच्या मदतीनं ते त्यांची ची मेथड कार्बनचा रेशो चेक केला जातो त्यांच्या फॉसिल्सचा, आणि ते नंतर ठरवलं जातं की हा ॲनिमल किती जुना आहे किंवा हे जे फॉसिल्स आहेत आपल्याला सापडलेले हे जे फॉसिल्स आहेत हे किती वर्ष जुनं असेल. वन्स द एज ऑफ फॉसिल्स बीन डिटरमाइंड बाय सच टेक्निक. आता ह्या टेक्निकचा यूज करून एकदा का फॉसिल्सचा एज डिटरमाइन झालं तर इट बिकम इझी टू डिड्यूस द इन्फॉर्मेशन अबाउट अदर ईस्टवाईल ऑर्गॅनिझम. तर मग त्या फॉसिल्सचं जर का एज डिटरमाइन झालं तर त्याच्यावरून आपल्याला त्या ऑर्गॅनिझमबद्दल बाकी माहिती काढणंही सोपं जातं की हा ॲनिमल किती जुना असू शकतो, किती वर्ष आधीचा असू शकतो. परत इट सीम्स दॅट व्हर्टेब्रेट्स हॅव बीन स्लोली ओरिजिनेट फ्रॉम इनव्हर्टेब्रेट्स. आता व्हर्टेब्रेट्स म्हणजे ज्याला बॅकबोन असतं आणि इनव्हर्टेब्रेट्स म्हणजे ज्याला बॅकबोन नसतं. म्हणजेच याचा अर्थ काय, इट सीम्स दॅट व्हर्टेब्रेट्स हॅव बीन स्लोली ओरिजिनेटेड फ्रॉम इनव्हर्टेब्रेट्स. म्हणजे जे व्हर्टेब्रेट्स आहेत ते स्लोली ओरिजिनेट होत आहे इनव्हर्टिब्रेट्सपेक्षा. त्यानंतर आपल्याला इथं एक डायग्राम दिलेली आहे. त्यामध्ये सर्वात खाली व्हर्टेब्रेट्स दिलेले आहे. म्हणजे सर्वात आधी जेव्हा इव्होल्युशन होत होतं तेव्हा सर्वात आधी हे जे ओशनमध्ये ग्रो झालेले ॲनिमल हे ग्रो झाले. त्यानंतर आपल्याला हे पाहायला भेटले. त्यांच्यानंतर त्यांची इव्होल्युशन झाले यामध्ये, त्याच्यानंतर त्यांचं इव्होल्युशन झालं यामध्ये, त्याच्यानंतर त्यांचं इव्होल्युशन झालं यामध्ये. असं स्टेप बाय स्टेप आपल्याला इव्होल्युशन होताना पाहायला भेटलं. त्यानंतर आपल्याला इंट्रोडक्शन टू सायंटिस्टमध्ये दिलेलं आहे कार्बन डेटिंग मेथड इज बेस्ड अपॉन द रेडिओॲक्टिव्ह डिकिंग ऑफ नॅचरली ऑक्युरिंग C14 अँड इट इज डेव्हलप बाय विलार्ड लिबी. आता जो विलार्ड लिबी नावाचा जो सायंटिस्ट होता त्यांनी ह्या कार्बन डेटिंग मेथडचा शोध लावलेला होता. तर त्यामध्ये काय करण्यात आलेलं होतं की बेस्ड अपॉन द रेडिओॲक्टिव्ह डिकिंग ऑफ नॅचरली ऑकरिंग C14. आता जे ॲनिमल्समध्ये जे C14 होता, आता C14 हे कसं आहे रेडिओॲक्टिव्ह आहे आणि C12 हे नॉन रेडिओॲक्टिव्ह आहे. तर C14 हा जो रेडिओॲक्टिव्ह आहे याचा रेशो फाइंड आउट करायचा आणि याच्यावरून आपल्याला तो जो ॲनिमल आहे त्याचं एज फाइंड आउट होत होतं. नंतर ही हॅज बीन अवॉर्डेड विथ नोबल प्राईज 1960. त्यामुळे त्यांच्या या एवढ्या मोठ्या कामगिरीमुळे त्यांना 1960 मध्ये नोबेल प्राईज देऊन सन्मानसुद्धा करण्यात आलेलं होतं. परत फॉर दिस इन्व्हेन्शन द एज ऑफ द मटेरियल्स डिटरमाइंड बाय धिस मेथड आर पब्लिश इन द जर्नल रेडिओ कार्बन. आता जे एक जर्नल आहे रेडिओ कार्बन म्हणून, त्या जर्नलमध्ये या मेथडबद्दल पब्लिशसुद्धा करण्यात आलेलं आहे. आय होप तुम्हाला हा पॉईंट क्लिअर समजला असेल. त्यानंतर आपला 5th नंबरचा पॉईंट कनेक्टिंग लिंक. आता कनेक्टिंग लिंक म्हणजे काय की दोन ग्रुपमध्ये जे सारखा रिलेशन दाखवतात त्याला कनेक्टिंग लिंक असं म्हणतात. हा पॉईंट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे तुम्ही याला IMP करून ठेवू शकता. त्यानंतर याची समोर थेरी दिलेली आहे.
Some plants and animals show some morphological character by which they can be related to different group, hence they are called as connecting link. आता कनेक्टिंग लिंक म्हणजे काय? सम प्लांट्स अँड ॲनिमल्स शो सम मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर. आता काही प्लांट्स आणि ॲनिमल्स असे असतात की त्यांचं मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर हे सारखं असतं बाय विच दे कॅन बी रिलेटेड टू डिफरंट ग्रुप. पण ते दोन डिफरंट ग्रुपमधून बिलॉंग करतात, पण तरीसुद्धा त्यांचं कॅरेक्टर सारखं असतं. हेन्स दे आर कॉल्ड ॲज कनेक्टिंग लिंक. त्याच्यामुळे त्याला कनेक्टिंग लिंक असं म्हणलं जातं. फॉर एक्झाम्पल इन पेरिपेटस कॅरेक्टर लाईक सेगमेंटेड बॉडी, थिन क्युटिकल अँड पॅरापोडिया लाईक ऑर्गन आर प्रेझेंट. आता फॉर एक्झाम्पल म्हणून तुम्हाला पेरिपेटस दिलेलं आहे. पेरिपेटस ही तुम्हाला डायग्राम इथे दिलेली आहे. तर त्याबद्दल काय दिलेलं आहे की फॉर एक्झाम्पल पेरिपेटस कॅरेक्टर लाईक सेगमेंटेड बॉडी, म्हणजे आता तिच्या सेगमेंटेड बॉडी म्हणजे त्यांच्या बॉडीवर आपल्याला असे खाचे पाहायला भेटणार. परत थिन क्युटिकल्स पाहायला भेटणार. आणि पॅरापोडिया लाईक ऑर्गन म्हणजे त्यांच्यामध्ये आपल्याला बारीक पायसुद्धा पाहायला भेटणार. ऑर्गन आर प्रेझेंट म्हणजे हे जे सगळे कॅरेक्टर आहेत हे कॅरेक्टर आपल्याला फायलम ॲनालिडामध्ये पाहायला भेटतात. आणि जे फायलम्स ॲनालिडा आहे ह्याची डिटेलमध्ये आपण इन्फॉर्मेशन घेणारच आहे. ते चॅप्टर नंबर 6मध्ये तो आपण तेव्हा बघूच. नंतर आपल्याला दिलेलं आहे सिमिलरली धिस ॲनिमल शो ट्रचल रेस्पिरेशन अँड ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम. आता यांचं जे रेस्पिरेशन आहे हे ट्रचल रेस्पिरेशन आहे आणि ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम. आता यांची जी सर्क्युलेटरी सिस्टीम आहे ही कशी आहे? ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. म्हणजे बॉडीमध्ये ब्लड वेन्समधून पास होत नाही, पूर्ण बॉडीमध्येच होतं. आणि आपली सर्क्युलेटरी सिस्टीम कशी आहे? क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. आपलं सिस्टीम सिमिलरली टू ऑर्थ्रोपोड्स. आणि हे जे कॅरेक्टर आहेत हे ऑर्थ्रोपोड्ससारखे आहे. म्हणजे हा जो ॲनिमल आहे पेरिपेटस, हे आपल्याला 2 डिफरंट ग्रुपमधल्या ॲनिमल्सचे कॅरेक्टर शो करतो, लाईक ॲनेलिडा आणि ऑर्थ्रोपोडा. ह्या दोन ॲनिमल्सचे कॅरेक्टर त्याच्या एकामध्ये आपल्याला बघायला भेटतात. परत नंतर आपल्याला समोर दिलेलं आहे की धिस इंडिकेट दॅट पेरिपेटस इज कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲनेलिडा अँड ऑर्थ्रोपोडा. मग याच्यावरून आपल्याला समजलं की जे पेरिपेटस आहे त्याच्यामध्ये काय की दोन ग्रुपमधल्या ॲनिमल्सचं आपल्याला कॅरेक्टर पाहायला भेटते. फॉर एक्झाम्पल ॲनेलिडा आणि ऑर्थ्रोपोडा. सिमिलरली डक बिल प्लॅटिपस लेज एग लाईक रेप्टाइल्स. आता जो डक बिल पेलिपेटस आहे तो काय करतो? तो एग देतो. परत समोर दिलेले डक बिल पेलिपेटस लेज एग्स लाईक रेप्टाइल्स सारखे, म्हणजे रेप्टाइल्स म्हणजे जे सरपट्यात चालतात ते त्यांच्यासारखे तो एग देतो. बट शो रिलेशन विथ मॅमल्स, पण त्याचे जे रिलेशन आहेत ते मॅमल्ससारखे शो करतो. टू ड्यू टू प्रेझेन्स ऑफ मॅमरी ग्लँड. मॅमरी ग्लँड म्हणजे काय की मॅमरी ग्लँड म्हणजे जी दूध उत्पादक ग्लँड असते त्याला म्हणतात मॅमरी ग्लँड. अँड हेअर्स, आणि त्याच्या अंगावर हेअरसुद्धा असतात. मग त्यानंतर दिलेले आपल्याला लंग फिश परफॉर्म रेस्पिरेशन विथ लंग्स. आता ही जी लंग फिश आहे ती रेस्पिरेशन करते विथ द हेल्प ऑफ लंग रेस्पिरेशन ऑफ बिंग फिश. जरी ती फिश असली तरी ती लंग्सनं रेस्पिरेशन करते. आपण बघितलेलं आहे की आता ही जी फिश आहे म्हणल्यावर ही काय आहे? ही ॲक्वॅटिक ॲनिमल. आता जे ॲक्वॅटिक ॲनिमल्स असतात ते लंग्सनं रेस्पिरेशन करत नाही, तर त्यांच्यामध्ये काय असतं? फॅरेंजेस गिल स्लाइड्स असतात. गिल स्लाइड्सनं ते रेस्पिरेशन करतात. पण ही फिश असूनही ती काय करते की लंग्सच्या हेल्पनं ती रेस्पिरेशन करते. मग त्यानंतर आपल्याला समोर दिलेलं आहे दिस ॲनिमल इंडिकेट दॅट मॅमल्स आर इन्व्हॉल्व फ्रॉम रेप्टाइल्स अँड ॲम्फिबियन्स फ्रॉम फिश. आता ही जी फिश आहे ह्या फिशमध्ये आपल्याला काय पाहायला भेटतं की मॅमल्स आर इन्व्हॉल्व म्हणजे मॅमल्ससारखी, म्हणजे मनुष्यांसारखी ती काय करते? रेस्पिरेटरी सिस्टीमनं रेस्पिरेशन करते फ्रॉम रेप्टाइल्स अँड ॲम्फिबियन्स. आणि ती पाण्यातसुद्धा राहते, म्हणजे ती रेप्टाइलसारखी सुद्धा कॅरेक्टर शो करते. म्हणजे यामध्ये सुद्धा आपल्याला रेप्टाइल्सचे आणि ॲम्फिबियन्सचे कॅरेक्टर आपल्याला पाहायला भेटतात.
सो अशा प्रकारे तुम्हाला कनेक्टिंग लिंक हा पॉईंटसुद्धा समजला असेल. त्यानंतर आपल्याला एक शेवटचा पॉईंट दिलेला आहे एम्ब्रायोलॉजिकल एव्हिडन्स. त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे ऑब्झर्व अँड डिस्कस केअरफुली ऑब्झर्व द स्टेज ऑफ एम्ब्रायोनिक डेव्हलपमेंट ऑफ सेम ॲनिमल शोज इन फिगर 1.10. 1.10मध्ये आपल्याला दाखवलेलं आहे की काही ॲनिमल्स आहेत आणि त्यांची एम्ब्रायोनिक डेव्हलपमेंट आपल्याला दाखवलेले आहेत. फर्स्ट आपल्याला दाखवलेले आहेत फिशचं एम्ब्रायोनिक डेव्हलपमेंट आपल्याला दाखवलेलं आहे. नंतर सॅलेमेंडरचं आपल्याला एम्ब्रायोनिक डेव्हलपमेंट दाखवलेलं आहे. परत अशा प्रकारे टर्टाईसचं आपल्याला एम्ब्रायोनिक डेव्हलपमेंट कशा प्रकारे होतं ते दाखवलेलं आहे. परत चिकनचं सुद्धा दाखवलं आहे. पिग, काऊ, रॅबिट, मॅन या सर्वांचं आपल्याला एम्ब्रायोनिक डेव्हलपमेंट आपल्याला दाखवलेलं आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला थेरीमध्ये दाखवलेलं आहे की एम्ब्रायोलॉजिकल एव्हिडन्स म्हणजे काय की कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ एम्ब्रायोनिक डेव्हलपमेंटल स्टेज ऑफ व्हेरियस वर्टेब्रेट्स गिवन in the picture shows that all embryo shows extreme similarities during initial stage and those similarities decrease gradually. आता आपल्याला इथं काय सांगितलेलं आहे की जेव्हा एम्ब्रायोचा डेव्हलपमेंट होतो, जेव्हा एम्ब्रायोनिक डेव्हलपमेंट होतात त्याच्यामध्ये आपल्याला स्टार्टिंगच्या स्टेजला सर्वांमध्ये जास्त प्रमाणात सिमिलरिटीज पाहायला भेटत आहेत. नंतर सेकंड स्टेजमध्ये त्या सिमिलरिटीज कमी होतात आणि थर्ड स्टेजमध्ये त्या सिमिलरिटीज टोटली डिफरंट होतात असं आपल्याला पाहायला भेटते. नंतर म्हणून त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ एम्ब्रायोनिक डेव्हलपमेंट. आता या सर्व एम्ब्रायोचा जर का आपण कंपॅरेटिव्ह स्टडी केला तर त्यामध्ये आपल्याला काय पाहायला भेटतं की स्टेज ऑफ व्हेरियस वर्टेब्रेट्स gives in the picture shown that all embryos shows extreme सिमिलरिटीज म्हणजे सर्व स्टार्टिंगच्या एम्ब्रायोमध्ये आपल्याला एक्स्ट्रीम सिमिलरिटीज पाहायला भेटत आहेत ड्युरिंग इनिशियल स्टेज अँड दोज सिमिलरिटीज डिक्रीज ग्रॅज्युअली. आणि ह्या ज्या सिमिलरिटीज आहेत या ग्रॅज्युअली म्हणजे हळूहळू या सिमिलरिटीज आपल्याला कमी होताना पाहायला भेटत आहेत. नंतर सिमिलरिटीज इन इनिशियल स्टेज इंडिकेट दॅट द कॉमन ओरिजिन ऑफ ऑल दिस ॲनिमल्स. म्हणजेच याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतं की यांचे जे ओरिजिन आहे ही सर्वांची ओरिजिन कशी आहेत तर कॉमन आहेत. इथं आपला एम्ब्रायोलॉजिकल एव्हिडन्स हा सुद्धा पॉईंट संपला. तर आय होप तुम्हाला एव्हिडन्स ऑफ इव्होल्युशन हा पॉईंटसुद्धा क्लिअर झालेला असेल. त्यामध्ये मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स हा सुद्धा समजला असेल, ॲनाटॉमिकल एव्हिडन्स, वेस्टिजियल ऑर्गन, पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्स, त्यानंतर कनेक्टिंग लिंक आणि एम्ब्रायोलॉजिकल एव्हिडन्स हे तुम्हाला सर्व डिटेलमध्ये समजलं असेल अशी मी आशा करते. आणि थँक्स फॉर वॉचिंग.